आज उपवासाची शाबूची खिचडी साधीच आपण बघणार आहोत. मी आता इथं तेल 2 चमचे आणि बटाटे टाकले जरा बारीक चिरून, एवढं पण बारीक नाही. ते थोडंसं आपल्याला वाफवून द्यायचं आहे 2 मिनटं. बटाटा आपले 2 मिनटं झाले. आपण असं थोडंसं उलटाण्यानं दाबून बघायचं. सॉफ्ट झालं जरा, थोडंसं अजून होऊ द्यावं लागते. तोपर्यंत आपण साहित्य बघू काय आहे. तर काही नाही, शेंगदाण्याचं कूट आहे साधं, थोडीशी लाल चटणी आहे, हिरव्या मिरच्या आहेत, मीठ, बस इतकंच टाकायचं. मी जिरी, कढीपत्ता, कोथिंबीर वापरत नाही कारण आमच्या इथं चलत नाही, तर आम्ही साध्या पद्धतीत असंच बनवतो. तुमच्या इकडे जर चलत असेल तर ठीक आहे, तुम्ही टाकू शकता कढीपत्ता, जिरी, पण मी टाकत नाही. आता बटाटा आपलं चांगलं सॉफ्ट झाले. आता आपण ह्याच्यात साबुदाणा भिजू घातलेला आहे, ह्याला असं चांगलं फोडून घ्यायचं आणि मग टाकायचं त्याच्यात. मला किती बनवायचं आहे ह्याच्या क्वांटिटीवर तिखट आणि मीठ घ्यायचं. पाहिजे तर तुम्ही जेव्हा टाकताय का तेव्हा टेस्ट करून बघा, खाऊन बघायचं थोडासा, म्हणजे आपल्याला समजतंय मिठानं. आता नवीन असणाऱ्या व्यक्तींना थोडंसं त्याचं येत नाही. मिरची आपली इथे टाकायची राहिली तर मी आता काय करते, दुसऱ्या कढईत थोडीशी तेलात तळून टाकते. मिरची आपली इकडं फ्राय झाली, बंद करून ह्याच्यात टाकते. आता माझ्याकडून राहिलेली, तुम्ही असं केलं तरी चालतंय, पण तुम्ही बटाट्यासोबत जर टाकले, कारण तसं पण काय होतं माहिती आहे का, एकदम खूप वेळ ठसका उठतो तसा घरात सगळ्या. तुमच्यात एक्झिट फॅन असेल तर काय हरकत नाही करायला. थोडीशी आपल्याला झाकून ठेवायचे ताट. आता आपली शाबूची खिचडी तयार झाली. तुम्ही आता वाढायला घेऊ शकता. एकदम साधी पद्धत आहे बघा. ज्यांना कुणाला येत नसेल, नवीन करणारे असतील, त्यांना एकदम सोपी आहे बघा करायला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.